जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक, तर वाशिममध्ये आव्हाडांविरोधात निषेध करत जोरदार घोषणाबाजी। जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध। पुण्यामध्ये नागरिकांनी काढली आव्हाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। श्रीरामांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा। आनंद परांजपेंचं वर्तकनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। आव्हाडांनी केलेलं वक्तव्य हा त्यांचा वैयक्तिक विचार, विचाराशी पक्षाचा काहीच एक संबंध नाही। राजेश टोपेंचं वक्तव्य। नाशिकमधील महंत आव्हाडांविरोधात आक्रमक, तर पंचवटी पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज। विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महालेंकडून शिर्डी पोलीस ठाण्यात अर्ज। राम हे मांसाहारी होते म्हणणारे जितेंद्र आव्हाड हे त्या काळात बकरी होते का? जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून भाजप आमदार प्रवीण पोटेंची टीका। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये धुसफूस सुरू। स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर। रविकांत तुपकर वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत। नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भामधील 11 लाख शेतकऱ्यांच्या 6,32,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मदतीसाठी शासनाकडे 671.92 कोटींची मागणी केल्याची माहिती। बीडमध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे मातेचा मृत्यू, तर ऊसतोड मजूर असल्यामुळे कोणत्याच तपासण्या झाल्या नाहीत। बीडच्या बेलुरू गावातली घटना। हवामानावर आधारित असणाऱ्या पीक विमा योजनेअंतर्गत रावेरमध्ये 81,000 केळी उत्पादकांना अद्यापही विमा मिळालेला नाही, तर विमा मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय आमदार खासदारांना गावबंदी। बीडमध्ये कापसाचा भाव घसरल्यामुळे शेतकरी सापडला संकटात। कापसाला खासगी व्यापाऱ्याकडून केवळ 6 ते 7 हजार रुपये इतकाच भाव, उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। भंडाऱ्यामधल्या मानस साखर कारखान्यानं केमिकल युक्त पाणी सोडलं थेट शेतात। 10 हेक्टरवरील शेती झाली नापीक। धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव पडला कोरडा ठाक। तलावामधील संपूर्ण जलसाठा हटला। धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट। नांदगावामध्ये वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना अटक। तिघांकडून शिकारीचं साहित्य जप्त। सांगलीमध्ये फिरायला नेण्याच्या बहाण्यानं 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार। आटपाडी पोलिसांकडून 4घांना अटक। संभाजीनगरमधील औरंगपुरा भागामध्ये पेट्रोल डिझेलच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त। सीसीटीव्ही असूनही चोरट्यांचा पेट्रोल डिझेलवर डल्ला। वाशिममध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय प्रांगणामध्ये शस्त्र प्रदर्शन। शालेय विद्यार्थ्यांना देणार शस्त्रांची माहिती।